मित्रांनो, चला आता मराठीत मूव्ही कशी बनवायची याची आपण माहिती घेऊया। त्यासाठी तुमच्या संगणकाच्या स्टार्टवर क्लिक करा। त्यावरती ऑल प्रोग्राम्सवर क्लिक केल्यानंतर विंडोज मूव्ही मेकर नावाचा ऑप्शन असेल, त्या ऑप्शनवर क्लिक करा। तुमच्या समोर अशी स्क्रीन येईल। या स्क्रीनवर काळजीपूर्वक पहा। डाव्या बाजूला महत्त्वाचे 3 ऑप्शन दिलेले आहेत। खाली स्टोरी बोर्ड आहे, ज्यावरती या ठिकाणी आपण इमेजेस अथवा व्हिडिओ घेऊ शकतो। इथं ऑडिओ घेऊ शकतो। इथं जे काही त्याला आपण टायटल दिली ते टायटल दिसू शकतात। सर्वप्रथम कुठल्या घटकाचा व्हिडिओ बनवायचा आहे त्याचा आपण फोटोचा आणि व्हिडिओचा असा मिळून एक फोल्डर बनवलेला आवश्यक पाहिजे। आणि मग आपण इम्पोर्ट पिक्चर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करूया आणि यामध्ये असलेले फोटो क्रमाने लावून घेतलेले असणं गरजेचं आहे। आणि ते फोटो जे आवश्यक आहेत तेवढी फोटो क्लिक करून इम्पोर्ट करा। ती फोटो स्टोरी बोर्डवरती कलेक्शनमध्ये तुमच्या समोर असे दिसतील। त्यानंतर ते सर्व फोटो सिलेक्ट करा आणि तुमच्या समोर असलेल्या स्टोरी बोर्डवरती ड्रॅग करा। ड्रॅग केल्याच्या नंतर त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ऑडिओ ॲड करावा लागेल। त्यासाठी इम्पोर्ट ऑडिओ ऑर म्युझिक या ऑप्शनवर क्लिक करा। तुमच्या संगणकात असलेल्या MP3 सॉन्ग असेल अथवा तुम्हाला तुमचा स्वतःचा आवाज जर द्यायचा असेल तर तत्पूर्वी स्वतःचा आवाज रेकॉर्ड करावा लागेल आणि रेकॉर्ड केलेला आवाजसुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो। आलेला MP3 आवाज आपण ऑडिओमध्ये ड्रॅग करूया आणि या फोटोंना इफेक्ट आणि ट्रान्झॅक्शन सुद्धा देता येतात। त्यापूर्वी आपणास त्या घटकासाठी जे नाव द्यायचे आहे ते मेक टायटल्स और क्रेडिट्सवर जाऊन आपण देऊ शकतो। टायटल ॲट द बिगिनिंग याच्यावरती क्लिक करा। आपण या ठिकाणी त्याला नाव देऊ शकतो। त्याचे फॉन्ट कलर, टेक्स्ट या ठिकाणाहून बदलू शकतो। बॅकग्राऊंड कलर आपण बदलू शकतो। टेक्स्टचा कलर या ठिकाणाहून आपण चेंज करू शकतो। आणि हे सर्व चेंजेस आपल्याला उजव्या बाजूच्या प्रिव्ह्यूमध्ये दिसत असतात। या ठिकाणाहून सुद्धा टेक्स्टची साईज वाढते आणि ॲनिमेशन आपण या ठिकाणाहून त्याचे बदल करू शकतो। आपण आपणास उजव्या बाजूला हे सर्व बदल होत असलेले दिसतील। जे बदल करायचे आहेत ते सर्व बदल झाल्यावरती डन वरती क्लिक करा। ते तुमच्या तिकडे झालेले दिसतील। फोटो कमी आणि ऑडिओ जास्त झाला तर ऑडिओ किंवा फोटोची साईज आपल्याला कमी करून घेता येते। ऑडिओवरती जा आणि या ठिकाणाहून तो ऑडिओ अशा प्रकारे ड्रॅग करून कमी करून घ्या। जिथपर्यंत तुमचे फोटो आहेत तिथपर्यंतच तो ऑडिओ असावा। तुमचा आवाज असेल तरीसुद्धा तो तसाच। हे एक उदाहरण आहे आणि प्रत्येक फोटोला आपणास राईट क्लिक करून फेड इन आणि फेड इफेक्ट आउट असे इफेक्ट देता येतात। इफेक्ट देण्यासाठी
इथं सुद्धा ऑप्शन आहे व्ह्यू व्हिडिओ इफेक्ट्स, यामधला आपण एखादा इफेक्ट ॲड करू शकतो. आणि ट्रान्झॅक्शनसुद्धा आहेत, ते ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे आपण आणून यावरती ड्रॅग करू शकतो. मात्र जेव्हा शैक्षणिक व्हिडिओ बनवतो एक्स्ट्रा ट्रान्झॅक्शन इफेक्ट छान वाटत नाहीत, त्यामुळे आपण त्या इमेजवरती राईट क्लिक करून फेड इन आणि फेड आउट असे 2 इफेक्ट दिल्याने व्हिडिओ सुंदर होऊ शकतो. इतके काम झाल्याच्या नंतर हा अतिशय सिंपल आणि साधा व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ सेव्ह करू शकता, किंवा त्यापूर्वी आपण यावरती क्लिक करून सुरुवातीपासून हा व्हिडिओ आपण ऐकू शकतो, पाहू शकतो. त्याचे प्रिव्ह्यू आपणास यामध्ये दिसू शकतात. त्याचे इफेक्ट अशा प्रकारे आपणास जर आवडलं, अतिशय सुंदर आहे असं वाटलं, काही चेंजेस करायचे असतील सर्व चेंजेस करू शकतो. आणि शेवटी सेव्ह टू माय कम्प्युटर करा. मूव्ही म्हणून विचारेल, याला काय नाव द्या. हाऊ टू मेक अ मूव्ही अशा प्रकारचे टायटल देऊन ते नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्याच्या नंतर आणखीन एक वेळा नेक्स्ट करा. तुमची मूव्ही तयार होत आहे. मूव्ही सेव्हिंग होत आहे. फोटो आणि ऑडिओच्या साईजनुसार त्यासाठी लागणारा कालावधी ठरलेला असतो आणि त्यानुसार आपली मूव्ही तयार होत असते. मूव्ही फिनिश ऑप्शन केल्यावर ती मूव्ही तुमच्यासमोर दिसू शकते. मूव्ही कशा प्रकारे झालेली आहे. आणि अशा प्रकारे हा झाला तुमचा पहिला व्हिडिओ तयार. अतिशय सोपी पद्धत आहे, हो की नाही? चला तर मग सर्व प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ अशा प्रकारे आपण बनवू शकतो आणि प्राथमिक शिक्षणात एक वेगळा प्रयोग आपण आणू शकतो आणि प्राथमिक शिक्षणाचा विकास करू शकतो आपण. धन्यवाद.